बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग. बेहरे लिखित कादंबरी मेकअप, प्रकरण 7. 1 वाजला आणि इंटरकॉममधून मला भेटायला कोणी मिसेस कामत आलेले आहेत असा निरोप मिळाला. मी एकदम सावरून बसलो. प्रतीक्षा संपण्याचा क्षण आला म्हणून निश्वास टाकला. चंद्रकला आलेली मला जाणवली. तिची पावले तर नादबद्ध तऱ्हेने वाजतच होतीच, आणि ती माझ्या सूटच्या दाराशी येताच थांबली. तिने हलक्या हाताने बेल वाजवली. खरे म्हणजे मी दार उघडेच ठेवले होते, त्यामुळे तिचा स्पर्श होता दार उघडले. ती आली. तिने स्मित हास्य केलं. मागच्या हाताने दरवाजा बंद केला. त्यावेळेस मी खिडकीजवळ दुसऱ्या टोकाला जाणीवपूर्वक उभा होतो. आज ती इतकी वेगळी दिसत होती की मी थक्क झालो. दादाजींच्या सहवासात आल्यापासून तिच्या वस्त्रांत सुद्धा बदल झाला होता. बहुतेक वेळा मी तिला पाहिली ती पांढऱ्या शुभ्र जरीकाठाच्या साडीत. घरी काही वेळा ती अन्य रंगाची साडी वापरायची. याचा अर्थ इतकाच होता की दादाजींनी तिला विशेष सवलत दिली होती. तिच्या रूपाला, रंगाला कांजीवरम किंवा मदुराई साडी शोभून दिसत होती, आणि मद्रासमध्ये असताना ती त्याच साड्यांचा वापर करायची. आज तिच्या अंगावरची साडी ही बहुशा मीच तिला भेट दिली असावी असं मला क्षणभर वाटून गेलं. ती आली आणि चालत चालत येऊन कोचावर बसली आणि म्हणाली, केव्हा आलास? मी सकाळच्याच प्लेननं आलो. बेंगलोरनं यावं लागलं. तासाभरापूर्वी पोचलो. मजेत आहेस? मजेत नसायला काय झालं? तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस एवढीच म्हणावी तर उणीव म्हणावी लागेल. माझी आठवण होते? आठवण? इतक्या निकट आलेल्या माणसाची केवळ आठवण होते काय? ही गोष्ट खरी आहे की तुझी मागणी मी पुरी करू शकलो नव्हतो. मला ते शक्यही नव्हतं. पण तुझं काही त्यामुळे बिघडलं आहे असं काही दिसत नाही. दादाजींसारखा मोठा मासा गळाला लागल्यावर तुला माझी आठवण सुद्धा राहण्याचं कारण नाही. तू जरी थोड्या कुत्सितपणे हे बोलत असलास तरी हे खरं आहे. तुला सारा माझा इतिहास माहीत आहे. मला हवं होतं ते स्टॅटस. माझ्याकडे पाहण्याची सगळ्यांची दृष्टी एक भोग वस्तू अशीच असणार. पण खरं सांगू, कुणाची रखेली म्हणून राहण्यात अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? अगदी हव्या त्या पुरुषाला कोणत्याही नात्यानं मी केव्हाही मिळवू शकले असते. पैसा तर माझ्या पायी चालून येत होताही आणि पुढेही आला असता. पण माणसाला खरा पैसा लागतो तरी किती? माणसाचा हव्यास अनावर आहे. तो गरजा वाढवीत राहतो आणि पैसा मिळवायला भाग पाडतो. खरं सांगू, अत्यंत गरिबीत मी वाढले आहे. समाजाकडून तुच्छता व उपेक्षा सहन केली आहे. चित्रपटात मी आले कारण त्यावर माझा काही इलाजच नव्हता. चित्रपट नटी म्हणजे काही झालं तरी वेगळ्या प्रकारे देहविक्रय करणारी एक वेश्याच. एवढंच की आपलं गिराईक मी काही वर्षानंतर निवडू शकत होते. समाजात माझ्यासारख्या स्त्रीबद्दल कुतूहल असतं. मला पाहायला गर्दीही उसळलेली असते. पण त्या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात माझ्या शरीराबद्दल विकृत वासना सतत वावरत असते. या जीवनाला अर्थ नव्हता. पैसा, कीर्ती, चाहते यांच्या जगात एकदा वावरावं लागलं की मग स्त्रीला सारी लज्जा विकावीच लागते. मीही विकली आहे नाईलाजानं. तुला सारं माहीत आहे. तुझे आणि माझे संबंध होते, त्याच वेळेला तुझे इतर स्त्रियांचे संबंध चालूच होते. अनेक स्त्री देहांसारखा माझाही एक देह. मला मनातून लग्न व्हावं, मुलं व्हावीत
एकाच माणसासाठी आपला देह राखून ठेवावा, त्याच्यासाठी वाट पाहावी असं वाटलं तर त्यात त्यात फार काही गैर असं होतं का? माझ्यावर जबाबदारी होती आईची, भावंडांची. ती 1500 रुपयात भागली असती. ती पत्करून मला सन्मानित करणं फारसं कठीण नव्हतं. ज्या जगात मी वावरत होते त्या जगात ते काही जमलं नाही. म्हणून मी छोटी दुनिया सोडून हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आले. देहाचा सौदाच करायचा असेल तर तो अधिक किफायतशीरपणे का करू नये हा माझा विचार काही चूक होता काय? मुंबईत मी आले आणि माझ्या लक्षात आलं की मी अगदी खुल्या रंडी बाजारात आले आहे. इथले कायदे कानून आणखीनच काही वेगळे होते. तरीही जमवून घेणं मला भाग होतं. दादाजी भेटलेच नसते तर मी एक नामांकित नटी म्हणून गाजू लागले असते. सेक्सी, धीट अशी माझी प्रतिमा निर्माण करण्याचा इथल्या पत्रकारांनी चंग बांधला होता. माझी किंमत वाढवण्याचा तो एक सोपा उपाय होता. दादाजी भेटले आणि सारे प्रश्न एकदम बदलले. दादाजींना तू इतक्या लवकर कसं जिंकून घेतलंस याचं मला आश्चर्य वाटतं. सोपी गोष्ट आहे. दादाजी विलक्षण अहंकारी पुरुष आहेत. त्यांना स्वामित्व गाजवण्याची हौस आहे. कुणावरही सहजगत्या भुलण्या इतके ते वाहून जाणारे नाहीत. ते सारं मी ऐकून होतेच. पण प्रथम दर्शनीच त्यांच्याबद्दल माझं जे मत झालं ते हा एक बर्फाचा खडा आहे असंच झालं. गोठलेला, कठोर आणि विरघळणारा. पण मला हेही माहीत होतं या माणसानं खरं प्रेम कुणावर केलं नाही आणि कुणी तसं याच्यावरही केलं नाही. चित्रपटासाठी एक नवा चेहरा किंवा एक तातडीची गरज या पलीकडे प्रथम दर्शनी तरी त्यांनी मला काही किंमत दिली नाही. पण त्यांना आवडणाऱ्या रंगरूपाचा तुझ्याजवळ अभाव होता. त्यांना तू पसंत कशी पडलीस याचंच मला आश्चर्य वाटलं. इथंच तुझी चूक झाली. भिन्न प्रकृती धर्मांचंच माणसाला आकर्षण असतं. शिवाय त्यांना हवे होते तशी मी बदलायला तयार होते ना. स्वतःचं स्वप्न विसरून मी संपूर्णतया त्यांच्या स्वामित्वाला शरण गेले, आपण होऊन गेले. हा त्यांच्या यशाचा त्यांना तुरा वाटला. उतरत्या वयाच्या माणसाला अखेरचा म्हणून एक सोबती हवा असतो. मला त्यांनी निवडली ती माझ्या रूपाकडे पाहून किंवा माझ्या उपयुक्ततेकडे पाहून नाही, तर त्यांच्या आयुष्यात मी अखेरपर्यंत त्यांना सोबत देईन असं त्यांना वाटलं. मी त्यांना सरळच सांगितलं की कायमचं असं अप्रतिष्ठेचं आयुष्य जगायला मी तयार नाही. तुमच्यासाठी मी वाटेल ते करेन. फक्त मला तुमच्याकडून सन्मान हवा आहे. मला हे माहीत आहे की ते माझ्यापेक्षा वयानं खूप खूप मोठे आहेत आणि त्यांच्या माझ्यातलं हे अंतर कायम राहणार आहे. कसलंही बंधन न मानणारा आणि वाटेल तो धोका पत्करणारा तो एक सावध जुगारी आहे. हे मी ओळखलं होतं. मी सुद्धा एक जुगार नव्हते का खेळत? भाषा, रीतिरिवाज यात मी त्यांच्यापासून इतकी वेगळी होते की त्यांचं माझं जमणार कसं? कदाचित आमच्यातलं सर्व बाबतीतलं भिन्नत्व हेच त्यांना आकर्षण वाटलं असेल. मी त्यांना प्रथमच सांगितलं की तुमची मालमत्ता, स्टुडिओ यापैकी काहीही मला नको आहे. तसं मी लिहूनच द्यायला तयार आहे. मला हवं आहे ते तुमचं नाव, तुमचं पत्नीपद, तुमची प्रतिष्ठा. ते तुम्ही द्यायला तयार असाल तर मी तुमच्यासाठी सर्वस्व द्यायला तयार आहे. हे सारं बोलणं अर्थातच एका वेळेला झालेलं नाही. स्टुडिओतच मी राहत होते. सकाळी रात्री त्यांच्या गाठी भेटी व्हायच्या. त्यावेळेला हे बोलणं व्हायचं. मी त्यांना हेही सांगितलं की आज चित्रपट धंद्यात यश माझ्या पायाशी चालून आलेलं आहे. पण मला या यशाची काही मातब्बरी नाही. कारण ते काही काळापुरते आहे हे मला माहीत आहे. आणखी एक 5-7 वर्षे फार तर या जगात मला किंमत मिळेल आणि मग निराश्रित विधवेप्रमाणे किंवा हाती लागेल त्या माणसाबरोबर लग्न करावं लागेल. आज मी कुणीतरी असतानाच माझ्या करिअरवर पाणी सोडून अभिमान वाटेल असा पुरुष मिळवण्यासाठी मी तयार आहे.
माझं लग्न कायदेशीर आहे किंवा नाही याची सुद्धा मी चिंता करणार नाही. दादाजी या साऱ्या संभाषणातून हळूहळू विरघळत होते आणि एक दिवस त्यांनी होकार दिला. नुसता होकार दिला नाही, तर चित्रपटातल्या वृत्तपत्रातल्या 200-300 श्रेष्ठ व्यक्तींच्या समक्ष माझ्याबरोबर लग्न केलं. अर्थात या लग्नाची जाहीर वाच्यता आम्ही केलेली नव्हती. नंतर या विवाहाचं सचित्र वृत्त सर्व वृत्तपत्रांतून आलेलं तू पाहिलं असशील. माझ्या दृष्टीनं हा भाग्याचा दिवस होता. खरोखरीच एका थोर पुरुषाशी माझं लग्न झालं. तेही खूप बदलले. त्यांना संतुष्ट करणं आणि त्यांच्या सुखात आपलं सुख पाहणं हा माझा धर्मच होता. त्यांनी पण मला सुखी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. डिस्ट्रीब्युशन ऑफिस माझ्या मर्जीविरुद्ध माझ्या नावानं केलं. आता तो कारभार माझा मीच सांभाळते. दादाजी मुळीच लुडबुड करत नाहीत. दादाजींच्या स्वामित्वाबद्दलच्या कल्पना घट्ट आहेत, पण माझ्यावर किती प्रेम करू आणि नको असं त्यांना वाटतंय. दादाजी आता अगदी पुरते बदलले आहेत. किती बदलले आहेत ते तुला कळणार नाही. त्यांच्या प्रेमाचं उत्तराही कसं व्हावं हेच मला समजत नाही. पण मला असं सांग, तू इतकी तरुण, दादाजी इतके वृद्धावस्थेकडे झुकणारे, तू कशी आहेस हे मला माहीत आहे. तुमचं सेक्स लाईफ समाधानकारक असणं अशक्यच नाही. तुला हे किती दिवस निभवेल? चंद्रकला हसली. पहिली गोष्ट अशी की दादाजींशी लग्न जाणीवपूर्वक केलं तेव्हाच काही आनंदाला मी मुकेन असं गृहीत धरलं होतं. मी काही डोळे झाकून त्यांच्याशी लग्न केलेलं नाही. शिवाय शारीरिक व्यवहाराबद्दल मला एक घृणा उत्पन्न झाली आहे. म्हणजे त्याची गरज संपलेली आहे असं नाही, पण त्याची आतून ओढ वाटत नाही. पण त्याही बाबतीत माझे अंदाज चुकले. दादाजी जरी वयस्कर असले तरी त्यांनी आपली शरीर प्रकृती अतिशय चांगली राखली आहे. त्यांची वासना अजूनही प्रज्वलित आहे. पुरुष म्हणून त्यांच्यात कसलीच कमतरता नाही. उलट मला संतुष्ट करण्यासाठी असेल किंवा माझं रूप त्यांना मोहात पाडत असेल, त्यांच्या माझ्या वयातील अंतर जाणवावं असं काहीच घडलेलं नाही अजून. कधी कधी पुढचा विचार करून मीच माघार घ्यायला लावते. अगदी तरुणाच्या आवेशानं ते माझ्यावर तुटून पडतात. आजपर्यंत मला भेटलेल्या पुरुषांपेक्षा त्यांचं पुरुषत्व अधिक प्रबल आहे. आजही असं जर असेल तर तुझ्या सुखात कसलीच कमतरता नाही? खरोखरीच नाही. तशी मी अगदी भाग्यवान बाई आहे. दिवसभर राबण्यासाठी आम्हा दोघांना पुरेसे उद्योग आहेत. परस्परांविषयी मानसिक व शारीरिक अशी दोन्ही आकर्षणं आहेत. म्हणून रात्री केव्हा एकदा आम्ही भेटतो यासाठी वाट पाहावी लागते. असं आहे तर मग आजची ही गुप्त भेट कशासाठी? चंद्रकला पुन्हा एकदा हसली. तिचं हसणं यावेळेला धारदार होतं. तिला सुचवायचं होतं की जरी मी गुप्तपणानं आले तरी दादाजींना त्याबद्दल काही वाटणार नाही. इतका दादाजींचा माझ्यावर प्रगाढ विश्वास आहे आणि त्यांच्याशी बेईमानी करण्याची कल्पनाही माझ्या मनात नाही. ती म्हणाली, तुझ्या मनात नानाविध शंका आल्या असतील. मी असंतुष्ट असल्यामुळे पूर्वीच्या प्रियकराला संकेतस्थळी बोलावून माझ्या साऱ्या इच्छा पुऱ्या करणार असेल मी. पण तुझे हे सगळे होरे चुकणार आहेत. कारण तुझा सगळा दृष्टिकोनच मुळी शारीरिक प्रेमावर आधारलेला आहे. दादांजींबद्दल माझा आदर इतक्या पराकोटीचा आहे की खरोखरीच त्यांच्या सुखासाठी मी काय वाटेल ते करीन. आज ते करायला मी तयार झालेच आहे. एरवी असला काही विचार सुद्धा माझ्या मनात आला नसता. खरं सांगू, मला आता कसलीही इच्छा नाही, कुणाचंही आकर्षण नाही. पण दादाजींसाठीच मला एरवी चमत्कारिक वाटणारा निर्णय घ्यावा लागला आहे. दादाजींनी एवढी संपत्ती मिळवली, कीर्ती मिळवली, पण त्यांना त्यांच्या मागं त्यांचं नाव लावणारा कोणी वारस नाही. त्यांची पहिली बायकोही त्यांना मूल देऊ शकली नाही. त्यांच्या आयुष्यात पुष्कळ स्त्रिया येऊन गेल्या. बाजारो असतील, पण त्या स्त्रिया होत्या. त्यांनी त्यांच्यापासून गर्भ राहू दिला नसेल किंवा राहिलाही नसेल, पण दादाजींना कोणी वारस नाही, ही गोष्ट निश्चित.
माझ्यात काही दोष असेल म्हणून मी सर्व तऱ्हेची तपासणी करून घेतली. गर्भप्रतिबंधक साधनं वेळोवेळी वापरण्यानं माझ्यातच काही दोष निर्माण झालेला आहे किंवा काय याची खात्री करून घेतल्यानंतर मोठ्या नाईलाजानं आणि दादाजींच्या लक्षात येणार नाही अशा गुप्ततेने मी युरोपमध्ये असताना त्यांचीही तपासणी करून घेतली होती. त्यांना यातलं काही माहीत नाही. मला त्यामुळे अगदी धक्का बसला. हा धक्का मला मूल हवं होतं म्हणून नाही. मला मूल झालं नाही तरी माझी काही तक्रार नाही. पण दादाजींना मूल होऊ शकत नाही ही गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. त्यांच्यासाठी एवढं तरी मला केलं पाहिजे. ते त्यांच्यापासून गुप्त ठेवलं पाहिजेत. म्हणून आजच्या भेटीत गुप्तता आली. कुठल्याही मानी पुरुषाला ही गोष्ट सहन होणार नाही आणि दादाजींनी निपुत्रिक राहावं ही गोष्ट तरी मी कशी सहन करू. म्हणून मी एक लोकविलक्षण निर्णय घेतला आहे. एवढ्यासाठी मी तुला बोलावून घेतलंय. दुसऱ्या कोणाला मी हे दुःख सांगणार. तूच कदाचित हे समजू शकशील. कारण दादाजी आणि मी यांच्या संबंधातला तूच एक दुवा आहेस. मी तुझ्याकडे भीक मागणार आहे. मी चटकन उठलो. तिच्याजवळ गेलो. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागलो. तिथे वासनेचा स्पर्शही नव्हता. होती एक अपार कारुण्याची छटा. मी तिला उभी केली आणि तिच्या पाठीवर हात फिरवला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती रडते आहे. मी तिला काही काळ अश्रुपात करू दिला. तिचे हे सारेच वागणे अद्भुत होते. मला चिरपरिचित असलेली ही चंद्रकला नव्हती. माझ्या केवळ स्पर्शानं थरथरणारी आणि माझ्या वासना चेतविणारी ती ही स्त्री नव्हतीच. तिच्या देहाचा कण न कण मी माझ्या स्पर्शानं एकेकाळी भोगलेला होता. पण आता जाणवणारा देह हा दुसराच होता. एका अपरिचित स्त्रीला मी मिठीत घेतलेला होता. पण शेवटी देह हा कर्पुरासारखा असतो. तो स्पर्शानं जळू लागतो. हळूहळू तिचे अश्रू ओसरले आणि माझ्या लक्षात आले की तिचा देह आता पेटू लागलेला आहे. अर्थात हे पेटणे वडवाणला सारखे नव्हते. समईच्या ज्योतीसारखे होते. देहाचा थंडपणा संपून जाऊन कामाग्नी पेटायला तिथे वेळ लागेल. पण वेळानंतर का होईना हा अग्नी प्रज्वलित होईलच. तिची वस्त्रे मी उतरवली होती. तिने विरोध केला नाही. पण नकळत तिच्या हातून प्रतिकार होत होताच. मात्र प्रथम कर्तव्याच्या भावनेने आणि नंतर तिच्या देहाच्या आकर्षणाने मी तिला संपूर्ण विवस्त्र केली. तिने मान खाली घातलेली होती. तिला मी बिछाण्यावर नेली. तेव्हा तर तिने डोळे मिटूनच घेतले. एका चंदनी बाहुलीचा मी भोग घेणार होतो. एक सचेतन देह मुळी माझ्या हातात नव्हताच. पूर्वस्मृतींच्या बळावर मी तिला उत्तेजित करू लागलो. ती थोडीफार सैल झाली. माझ्या एकेकाच्या मालकीचा तृप्तीचे हुंकार देणारा एका लावण्यवती तरुणाचा हा देह मला उत्तेजित करायला पुरेसा होता. दुसऱ्याची वस्तू चोरटेपणाने भोगण्याचा विकृत आनंद हाही कदाचित माझी वासना प्रज्वलित करीत असेल. तिने आपल्या परीने खूप प्रयत्न केला. माझ्या डोळ्याला डोळा देणे तिने टाळले. तिच्या उत्तम अंगाने व्याकुळ तिने केलेली मागणीही तिने झिडकारली. पण वासनेच्या पुरात सारे संकेत, सारी बंधने हळूहळू गळत जातात तशी ती आताही गळत गेली. आणि एका विलक्षण तृप्तीची सांगता झाली. मला वाटले होते त्यापेक्षा तिच्या देहानं अधिक साथ दिली. तिच्या डोळ्यात आकर्षणापेक्षा तृप्तीपेक्षा एक कृतज्ञतेचा भाव होता. ठरल्यावर हुकूम एक गोष्ट पार पडली असे योजकतेचे साफल्यही कदाचित तिच्या मनात असेल. तिचा थंडपणा अखेरीस ओसरला. पण पूर्वी जे कामयुद्ध चाले त्याचा मात्र मागमूस नव्हता. स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा आपली फसगत होते. आपल्या मर्जीनुरूप हव्या त्या तऱ्हेने आपण स्त्रीला भोगतो असे आपल्याला अनेकदा वाटते. पण चतुर स्त्री
तो आपला अहंकार तृप्त करण्यासाठी आणि मिलनाची खुलावट वाढवण्यासाठी पुढाकार घेत नसली तरी खरे म्हणजे तीच पुरुषाला भोगत असते, हवी तशी. कितीही पुरुषार्थी पुरुष असला तरी पुरुषच हरलेला असतो. चंद्रकला तर माझ्या पूर्वीच्या काळात एक चतुर कामिनी होतीच आणि पुरुषाला कसे ओळखावे, उत्तेजित करावे आणि अखेरीस हवा तसा भोग कसा मिळवावा यात वाकबगार होती. जे काही आज घडले ते प्रसन्न होते. एकतर कितीतरी कालावधीनंतर आम्ही एकत्र आलो होतो. हरवलेली वस्तू सापडल्याचा आनंद मला लाभला होता. पण आजची चंद्रकला वेगळीच होती यात शंका नाही. तिला प्रौढ शहाणपण आलेलं होतं. मला घायाळ करण्याचा किंवा उत्तेजित करण्याचा तिने अजिबात प्रयत्न केलेला दिसला नाही. एकेकाळी ती माझी दासी होती, माझ्या इच्छेनुसार मी मागेन ते देणारी. पण हे दासीपण तिच्या डोळ्यात आज मला मुळीच जाणवलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.